जय श्री नरहरी. सोनार समाजामध्ये अष्टमी तिथीला बागेश्वरीचे पूजन का करतात या विषयावरती आपण आज थोडे चिंतन करणार आहोत. आपल्या पूर्वजांपासून बागेश्वरीचे नित्यनियमाने दररोज आपल्या दुकानामध्ये पूजन केले जात असे. ही परंपरा अखंडितपणे चालत आपले आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्यापर्यंत चालत आलेली होती. नरहरी महाराज देखील दररोज आपल्या दुकानामध्ये या बागेश्वरीचे पूजन करायचे. यामध्ये धूप बाळायचे अशी त्यांची दिनचर्या होती. बागेश्वरीच्या पूजनानंतरच आपल्या दैनंदिन व्यवहारास ते सुरुवात करत असत. हे व्यवहार करत असतानाच त्यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग मी आपणासमोर सांगू इच्छितो. एक धनसंपन्न सावकार होते. त्यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नासाठी त्यांनी 14 किलो सोन्याचे दागिने समोरच्या जावयांना देऊ केले होते की मुलीच्या अंगावरती मी 14 किलो दागिने घालीन. आणि हे 14 किलो सोन्याचे दागिने जर तयार करायचे तर कुठे करावे यासाठी एक निपुण व हुशार अशा सोनाराची आवश्यकता त्यांना होती. त्यामुळे पंढरपूर क्षेत्रामध्ये त्यांनी पाहत विचारणा केली असता सर्वांनी संत शिरोमणी नरहरी सोनार यांचे नाव त्यांना सुचवले. सोने घेऊन ते नरहरी सोनार यांच्याकडे गेले व त्यांना सांगितलं की माझ्या मुलीचे लग्न हे येणाऱ्या 8 दिवसामध्ये होणार आहे व हे 14 किलो सोन्याचे दागिने आपणास तयार करून द्यायचे आहेत, तर आपण हे द्याल का व याची मजुरी वगैरे काय असेल. हिशोब ठरला. महाराजांनी ठरल्याप्रमाणे सावकारांकडून 14 किलो सोने घेतले व दागिन्यांची यादी तयार करून घेतली. त्या यादीप्रमाणे त्यांनी दागिने तयार करण्यास सुरुवात देखील केली. 14 किलो सोन्याचे दागिने घडवण्यासाठी वेळ सुद्धा भरपूर लागणार होता, परंतु या कमी वेळामध्ये त्यांना ते दागिने पूर्ण करून त्या तारखेला द्यायचे होते. पाहता 5 ते 6 दिवस उलटून गेले. शेवटचे 2 दिवस उरलेले होते, परंतु तेवढ्या काळामध्ये फक्त 7 किलो सोन्याचे दागिने महाराजांना घडवता आले होते. या 2 दिवसापूर्वीच सावकार दुकानामध्ये आले व महाराजांना म्हणाले, हे बघा नरहरी, मी आपल्याकडे सोन्याचे 14 किलो सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिलेले आहेत आणि हे दागिने आपणास परवाला द्यायचे आहेत, कारण माझ्या मुलीचे लग्न आहे परवाला. आणि या काळामध्ये जर आपण दागिने परत नाही देऊ शकलात मला तयार करून, तर आपणास 14 किलो सोन्याऐवजी 28 किलो सोन्याचा दंड माझ्यातर्फे लावण्यात येईल, याची सुद्धा आपण दखल घ्यावी. हे ऐकून नरहरी महाराजांना दुःख झाले. महाराज घरी आले. घरी आल्यानंतर जेवण देखील केले नाही व शांततेने एका जागेवर बसले. त्यांच्या पत्नी सौ गंगाबाई जवळ आल्या व महाराजांना विचारलं, महाराज, आपण एवढे विचारामध्ये काय आहात, काय विचार करत आहात. तेव्हा महाराजांनी घडलेली हकीकत सांगितली की मी एका लग्नाचा वाघिंसा घेतलेला आहे आणि 14 किलो सोन्याचे दागिने मला परवाला द्यायचे आहेत. त्यातून मी फक्त 7 किलोचे घडवू शकलो आणि 7 किलो सोन्याचे दागिने या 2 दिवसामध्ये घडवणे थोडे मला अशक्य वाटते, त्यामुळे मी अस्वस्थ आहे. एवढे ऐकल्यावर गंगाबाईंनी नरहरी महाराजांना धीर दिला व आपण करू शकता असे त्यांना सांगितले. यावर महाराजांना थोडी विनवणी करून त्यांना जेवू घातले. महाराजांनी जेवण झाल्यानंतर आपल्या दुकानी आले. दुकानी आल्यानंतर दरवाजा लावला व दुकानाच्या खोलीमध्ये काम करत बसले. त्यांचे दुकान म्हणजेच मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळील खोली. तेथे काम करत बसले असता रात्री बंद दरवाजा करून हातोड्याचे आवाज जोरजोरामध्ये येत होते. बाहेरून एक जणाचा आवाज आला, महाराज दार उघडा, महाराज दार उघडा. त्यावर महाराजांनी दार उघडण्यास नकार दिला, कारण दुसऱ्याची सोन्याची आपल्याजवळ जिम्मेदारी होती व एवढे सोने आपल्या जवळ असताना जर एखादा चोर वगैरे कोणी आला तर काय करायचे, म्हणून महाराजांनी दार नाही उघडले. त्यावर बाहेरून पुन्हा आवाज आला, महाराज, त्या दरवाजाच्या फटीमधून एकदा मला वाकून तर पहा, मी कोण आहे. अहो, मी देखील सोनारच आहे. मी सोन्या चांदीचे काम जाणतो व मला माहिती असल्याप्रमाणे आपल्याकडे काम भरपूर आहे आणि मी तुम्हाला मदत करू शकतो. मी आपली मदत करण्यासाठी आलोय, महाराज दार उघडा. यावर महाराजांनी या दरवाजाच्या फटीमधून पाहिले तर समोरच्या बाहेर जे व्यक्ती होते त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा प्रकाश महाराजांना दिसला. हा प्रकाश व त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून महाराजांनी दरवाजा उघडला व त्यांना आत येण्यासाठी विनंती केली. ते गृहस्थ आतमध्ये आले व महाराजांना काम करू लागले.
ते गृहस्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात या जगाचा मालक श्री विठुराया होते. विठुरायांनीच सोने जवळ घेतले, लगड गरम करायची आणि गरम करून हातामध्ये दाबली की दागिना तयार व्हायचा. पाहता पाहता पावणे 7 किलो सोन्याचे दागिने त्यांनी तयार केले आणि 250 ग्राम सोन्याचेच दागिने महाराजांनी तयार करण्यासाठी त्यांना वेळ दिला. एकूण 7 किलो सोन्याचे दागिने सकाळी 3 वाजेपर्यंत तयार झालेले होते व महाराजांनी अगोदर केलेले 7 किलो म्हणजे पूर्ण 14 किलो सोन्याचा वागिंसा त्या सावकारांचा नरहरी महाराजांनी तयार केलेला होता. हे काम करत असताना विठुरायांना अनेकदा ते सोन्याच्या लगडी पोळायच्या, अनेकदा त्यांच्या बोटाला मार लागायचा. तसेच काम करता करता एकदा त्यांच्या बोटामधून रक्त वाहू लागले. हे रक्त वाहिलेले पाहून नरहरी महाराजांना राहावेनासे झाले. त्यांनी उठले व तेल पाण्याची पट्टी त्यांच्या बोटाला केली व त्यांच्या बोटाला आपल्या धोतराचाच एक पदर फाडून बांधला व त्यांना म्हणाले, बुवा, आपण खूप काम केलेत, माझ्यासाठी खूप परिश्रम घेतलेत, माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं आपण दागिने एवढ्या लवकर घडून माझ्यासाठी तयार करून दिलेत. आपण थोडा विश्राम करावा, कारण दागिन्यांचं काम पूर्ण झालेलं आहे व बाकी उर्वरित राहिलं थोडं बहुत मी करून घेईल. काम पूर्ण झाल्यानंतर नित्यनियमाप्रमाणे महाराजांनी चंद्रभागेला स्नान केले व पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेले. पाहतात तर काय, पांडुरंगाच्या बोटाला पट्टी बांधलेली व त्यांच्याच धोतराचा तो फाटलेला जो कणा होता तोच त्यांच्या बोटाला बांधलेला होता. यानंतर मात्र नरहरी महाराजांना हे कळून चुकले की रात्री आपणास काम करू लागलेले दुसरे तिसरे कोणी नसून या जगाचे मालक श्री विठुराया हेच होते. यावर नरहरी महाराजांनी हंबरडा फोडला व कडकडून श्रीहरी विठ्ठलांना मिठी मारली व म्हणाले, हे पांडुरंगा, अरे हे काय केलेस? माझ्यासाठी रात्रभर तू काम करू लागलास, तुझ्या बोटाला लागले, पोळाले, तरी सुद्धा तू त्याची जाणीव मला होऊ दिली नाहीस व माझे काम पूर्ण करण्यासाठी तू मदत केलीस. हे पांडुरंगा, ज्या माझ्या अवजारामुळं तुझ्या हाताला इजा झाली, ही इजा मला पाहावेनाशी झाली आहे. यामुळं आजपासून माझे हे कामच बंद. व नरहरी महाराज मंदिरातून रागारागाने दुकानामध्ये गेले. दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण अवजारे उचलले व चंद्रभागेमध्ये विसर्जित करून टाकले व सांगितले की आजपासून हे कामच नको. ज्या कामामुळे माझ्या विठ्ठलाला इजा झाली ते काम करून माझ्या काय उपयोगाचे. सावकारांना तर त्यांनी त्यांचे जे घेतलेले काम होते वागिंशाचे ते परिपूर्णता देऊन टाकले होते. यानंतरचा काळ फक्त आणि फक्त श्रीहरी विठ्ठलाचे भजन व त्यांचे नामस्मरण करण्यातच महाराजांचा जाऊ लागला. श्रीहरी विठ्ठलांना त्यांच्यावर दया आली व श्रीहरी विठ्ठलांनीच एक योजना आखली. नरहरी महाराज नित्य नियमाप्रमाणे चंद्रभागेला स्नान करण्यासाठी गेले असता जी बागेश्वरी दैनंदिन ज्याची नरहरी महाराज पूजा करत ती देखील अवजारांसोबत महाराजांनी पाण्यामध्ये विसर्जित केली होती. तीच बागेश्वरी पाण्यामधून आपोआप वरती आली व महाराजांच्या हातात आली. महाराजांनी ती बागेश्वरी घेतली व चंद्रभागेच्या तीरावर आणून ठेवली. तेव्हाच आकाशवाणी झाली की हे नरहरी, या बागेश्वरीची तू दैनंदिन पूजा करत होतास, त्याच बागेश्वरीची तू दैनंदिन पूजा कर. यामधून तुझ्या उपजीविकेसाठी लागणारे सोने तुला नित्यनियमाने निघेल. यानंतर नरहरी महाराज आपल्या दुकानामध्ये या बागेश्वरीची पूजा करत व या बागेश्वरीमधून नित्यनियमाने दररोजचे 1.25 मासा सोने निघत असे. या सोन्याला विकून त्यांची उपजीविका चालायची व त्यांचा जो उत्तरार्धामधला जीवनकाल होता तो याचप्रमाणे चालत गेला. अशी ही या बागेश्वरीची कथा आहे. यामुळेच जशी नरहरी महाराजांना ही बागेश्वरी प्रसन्न झाली तशीच तुम्हा आम्हा व्हावी याकरिता आपल्या या परंपरागत चालत आलेल्या पूजेमध्ये बागेश्वरीचे पूजन करतात. ही आहे या बागेश्वरी पूजनाची कथा. बागेश्वरी म्हणजेच ज्वाला, बागेश्वरी म्हणजेच जाळ आणि ज्वाला हे एक रूप माता जगदंबेचे आहे. शक्तिपीठापैकी ज्वाला माता हे एक जगदंबेचेच रूप मानले जाते. यामुळे आवर्जून अष्टमीच्या दिवशी या बागेश्वरीची पूजा करतात, ज्यामुळे महाराजांप्रमाणेच आपणासही या ज्वाला मातेचा आशीर्वाद मिळावा व या बागेश्वरीचा आशीर्वाद मिळून आपली उपजीविका सुद्धा महाराजांप्रमाणे व्यवस्थित चालावी व आपणास आपल्या उर्वरित आयुष्यात काही अडचणी येऊ नयेत या प्रकारचा आशीर्वाद या ज्वाला मातेकडून आपणास मिळावा यासाठी ही परंपरागत चालत आलेली बागेश्वरीची पूजा. मी संतोष ज्ञानोबाराव शहाणे, परभणी.